एकाकडं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि दुसऱ्याकडं एका महिलेला झालेली बेदम मारहाण. नेमकं पूर्ण प्रकरण आहे तरी काय? बुलढाण्याच्या चिखला गावात 3 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आणि या स्थापनेनंतरच 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. एका साईडला गावाचा सरपंच होता तर दुसऱ्या साईडला ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ होत्या. बघा, सरपंच गटाचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही कोणत्याही परवानगीशिवाय बसली नाहीये आणि ही मूर्ती सार्वजनिक नाही तर बल्कि खासगी जागेवर बसलेली आहे. या सर्वांनंतर 2 गटांमध्ये खूप मोठा वाद झाला आणि संजीवनी वाघ यांना बेदम मारहाण करण्यात आली. संजीवनी वाघ यांनी असा आरोप केला की यांना पोलिसांच्या देखत मारहाण करण्यात आली आणि यांच्या अंगावरील कपडे सुद्धा फाडण्यात आले. विचार करा, ज्या राजाने महिलेच्या सन्मानासाठी स्वराज्याचं निर्माण केलं त्याच स्वराज्यात आज एका महिलेवर हात उचलण्याची हिंमत होते. पोलिसांनी या प्रकरणात 21 जणांना अटक केलेली आहे आणि या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण स्थापना करण्यात आली.